लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर राज्यव्यापी आंदोलन। बातमी नाशिक येथून। महाराष्ट्रातील स्थानिक आमदार यांच्या निधीतून दरवर्षी 30 लाख रुपये दिव्यांगांसाठी खर्च करण्यात यावा, तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान 2,500 रुपये हे महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना समान वाटप करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार क्रांती दिव्यांग संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी राखीव निधी ठेवला जातो, त्याची काही ठिकाणी अंमलबजावणी होत नाही। 5% निधी दिव्यांगांच्या बँक खात्यात जमा करावा, दिव्यांगांना विनाअट घरकुल मंजूर करावे। महाराष्ट्रातील स्थानिक आमदार यांच्या निधीतून दरवर्षी 30 लाख रुपये दिव्यांगांसाठी खर्च करण्यात यावा, असे अनेक विषयाचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना देण्यात आले। यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे नाशिक जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील 15 तालुक्यातील एकदम नाशिक जिल्ह्याच्या बाँड्रीवरील दिव्यांग बांधव या ठिकाणी आज आंदोलनाला उपस्थित झाला। बच्चू भाऊंचा आदेश हा सर्व बांधवांनी पाळला, ही सर्वात महत्त्वाची बाब आहे। आणि हा बच्चू भाऊंचा प्रहार सेवक आत्तापर्यंत औरंगाबाद असो, नागपूर असो, रायगड असो, जिथे जिथे भाऊंनी आवाज दिला त्या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित राहिला। त्याच पद्धतीने आज या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात आज या ठिकाणी आंदोलन झाले। आंदोलनाच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या आता प्रशासनासोबत बोलण्याचे काम चालू आहे आणि इथून पुढे अशाच पद्धतीने जसे आंदोलन राहतील त्या पद्धतीने दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याचे काम आपण या संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत। जय प्रहार। आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावरती दिव्यांगांच्या विविध समस्यांसाठी आंदोलन आहे। हे आंदोलन नसून या मान्य ज्या शासनाने GR पाठवले, जे 2023ला विधानसभेच्या आमदारांना ज्या निवडून दिलेला आहे त्यांच्या निधीमधून जे 30 लक्ष दिव्यांगांनो खर्च केला पाहिजे अथवा 10% त्यांच्या निधीमधून दिव्यांगांनो खर्च केला पाहिजे, तो दिव्यांगांवर खर्च होत नाही, त्यासाठीचं हे आंदोलन आहे। त्या सोबतीलाच ज्या दिव्यांगांचे बांधवांचे मुलं 25 वर्षापेक्षा जास्त वय झाले त्यांना दिव्यांग पेन्शन बंद करण्यात येते, ती अट रद्द करावी। त्या सोबतीलाच त्या दिव्यांगांना 50,000ची उत्पन्नाची अट होती ती 1 लाखापर्यंत न्यावी, हा आपल्या शासनाचा GR सुद्धा त्यांनी तो रद्द करावा। आणि सोबतीलाच ज्या दिव्यांग बांधवांना शासनानं 2500 रुपये मानधन देण्याचा वायदा केला, बोलणं केलं, फायनल झालं, पण अजूनही 2 महिन्यापासून दिव्यांगांना 1500 रुपये पाठवत आहे। हे शासन नेमकं दिव्यांगांची मजाक घेते, थट्टा करते हेच कळत नाही। आज नियोजन समिती ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अंतर्गत असते। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जर नियोजन समिती असेल तर त्या नियोजन समितीमध्ये 30 लक्ष खर्च करावा यासाठीचा शासनाचा GR होता, तरी देखील त्या 30 लक्ष खर्च करण्यासाठी नियोजन समितीनं कधीच आजपर्यंत त्यांना नोटीस पाठवली नाही आणि त्या कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न या नियोजन समितीकडून या जिल्हाधिकारी कार्यालयातून होत आहे। यासाठी हे आंदोलन जोपर्यंत जिल्हाधिकारी बाहेर येत नाही किंवा आम्ही आजपर्यंत जात नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू राहणार। जय हिंद, जय प्रहार। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.